भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला, भीमाचं नाव विचारा, भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला. विठ्ठलरावजी हिमक म्हणतात, भीमाचं नाव विचारा साऱ्या भवनाला, भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला, भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला, भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला, भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला. मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या सरणाला, आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपुल्या अंतःकरणाला. अन भीमाचं नाव विचारा तुम्ही आपुल्या अंतःकरणाला. एका वकिलाच्या लेखणीनं माय जगात त्याच्या नावाची बंधूनो, माय या शब्दाला धरून सगळेच गाणे म्हणायला लागले. आता मला वाटतं ओरिजिनल आहे. 100 गाणी झाली असतील. आता ह्या गाण्याच्या आधी लिहायचं होतं. लय काय काय बोलायला लागलं, कोणीही बोलतात. बुज़दिल से बहस नहीं होती, बुज़दिल से बहस नहीं होती, कलम कभी बेबस नहीं होती. लिखना है तो कुछ अलग लिखो सागर, नकल कभी फेमस नहीं होती. नकल कभी फेमस नहीं होती, फेमस नहीं होती. माय जगात त्याच्या नावाची नोंद लिहून आली, अनाशी मोठी भीमसाहेबान कामगिरी केली. अग कुणी नाही केलं आता कुणी नाही केलं, अग कुणी नाही. बंधून मी कुणाचंच गाणं म्हणत नाही, माझे सगळे गाणे म्हणतात. माझ्या शिष्यांना गाणं गाण्याचा माझं गाणं गाण्याचा अधिकार आहे. पण कुणीही गाणं म्हणतात, मी कुणालाच बोलत नाही काय. पण मी कुणाचं गाणं म्हणत नाही. अग कुणी नाही केलं, आता कुणी नाही केलं, अग कुणी नाही केलं भलं व भीमानं केलं, कोणी नाही केलं भलं व माय. भीमानं केलं, कोणी नाही केलं भलं व माय. भीमानं केलं, कोणी नाही केलं भलं व माय. भीमानं केलं. आणि दिल्लीचं दालन, ते दिल्लीचं दालन, अग दिल्लीचं दालन खुलं व माय. भीमानं केलं, दिल्लीचं दालन खुलं व माय. भीमानं केलं, दिल्लीचं दालन खुलं व माय. भीमानं केलं, कोणी नाही एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं. बंधू, माझे बंधू विठ्ठल शिंदे
यांच्यानंतर जास्तीत जास्त चाली मी काढल्या. माझ्या वडिलांना सुद्धा मी माझ्या चालीमध्ये गाणे गाऊन घेतली. पिंपळाच्या पानावर, चांदण्याची छाया. माझं भाग्य आहे की मी चांगल्या चांगल्या कवी गायकांच्या सानिध्यात राहिलो. त्यांच्या सोबत शिकण्याचा योग मला मिळाला. आणि आतापर्यंत जास्तीत जास्त गिनीज बुकात सुद्धा माझी नोंद आहे की सर्वात जास्त गाणी शिंदेशाहीनं गायलेली आहे. तुम्ही फेसबुकला बघू शकता. आणि म्हणून एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं लेखन विमान केलं, हक्काचं लेखन वमाय विमान केलं, हक्काचं लेखन वमाय विमान केलं, कोणी नाही केलं भलं वमाय विमान केलं. सागर पवार म्हणतात, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं, अशा लाचारीला मुकावं, अशा लाचारीला मुकावं. सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, भारत ही प्रणय मजहब लिख दिया. मैंने पूछा मेरे बेटे से कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पर बाबा साहब लिख दिया. तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं, असं सभेमध्ये, असं सभेमध्ये, असं सभेमध्ये, असं सभेमध्ये भाषण वमाय. विमान केलं, सभेमध्ये भाषण वमाय विमान केलं, असं सभेमध्ये भाषण वमाय विमान केलं, कोणी नाही केलं भलं वमाय विमान केलं. भगिनींच्या वतीनं, सुमनताईच्या वतीनं, भगिनींच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं पार्टी आभारी, धन्यवाद. गीताचा शेवट सादर करते. सागर पवार म्हणतात, ऐका. आणि जे माझं नवीन गाणं बाजारामध्ये आलेलं आहे त्याचा एक मुखडा सादर करते. आणि नंतर यांची फरमाईश, पोपटाचं गाणं झालं पाहिजे.